आता नंबर असेल तर तुम्ही ऍडिशन करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता. ऍडिशन कशी करणार आहे तर तुमची नॉर्मल ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन पण तुमचं नॉर्मल सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन साठी काही रूल दिलेले आहेत की 9 नी मल्टिप्लाय केलं किंवा 99, 999 यांनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे कसं करायचं. तर मेथड दिलेली आहे, पुट ॲज मेनी झिरोज टू द राईट ऑफ द मल्टिप्लिकंट ॲज देर आर नाईन इन द मल्टिप्लाय. म्हणजे एक 9 असेल तर तुम्ही एकच झिरो द्यायचा आहे, डबल 9 असेल तर 2 झिरो, ट्रिपल 9 असेल तर 3 झिरो, लाईकवाईज. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून मल्टिप्लिकेशन इथे दिलेलं आहे की समजा मला कॅल्क्युलेशन करायचं आहे 3893 इंटू 99. तर काय आहेत माझ्याकडे, डबल 9 आहेत, 9 दोन वेळा आहे म्हणून मी 2 झिरो दिलेले आहेत, मायनस हा जो नंबर आहे हा ॲज इट इज. आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, जे काय आन्सर येईल ते म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन बाय 99. ट्रिपल 9 आहे तर 3 झिरो द्यायचे आणि हा नंबर आहे तसं सबट्रॅक्ट करायचा. 4 वेळा 9 आहे त्याच्यामुळे 4 झिरो दिलेले आहेत, मायनस नंबर ॲज इट इज. आता 11 असेल, 101 असेल, त्यांनी मल्टिप्लाय केलं तर कसं करायचं. तर इथे आपण 10 मायनस 1 केलं, इथे 10 प्लस 1 करायचं. तर प्लेस n झिरो टू द राईट. म्हणजे काय करणार आपण इथे, 1 हा दोनदा रिपीट झाला तर आपण एकच झिरो द्यायचा. म्हणजे 4782 एकच झिरो दिलेला आहे, प्लस नंबर ॲज इट इज, दोघांचे ऍडिशन करायचे. म्हणजे 9 जर असेल तर तर डी सबट्रॅक्शन केलेलं आहे, आणि 11 101 जर असेल तर आपण ऍडिशन केलेली. 5 ने मल्टिप्लाय करत असेल तर रूल काय आहे, 5 असेल, 15 असेल, 35 असेल तर डबल करायचा नंबर आणि त्याला हाफने डिवाइड करायचं. तर डबल द मल्टिप्लायर अँड देन मल्टिप्लाय द मल्टिप्लिकेंट बाय न्यू नंबर, फायनली डिवाइड बाय 2. सेम. म्हणजे 15 25 35 सगळ्यांसाठी हाच रूल. म्हणजे समजा हा 7054 इंटू 15 आहे, तर 15चे डबल केले तर मी 30 आलेले आहेत, 30 गुणिले दिस. याचं मल्टिप्लिकेशन नॉर्मल येतं तर काय करतो आपण, एक झिरो पुट करतो आणि 3 ने मल्टिप्लाय करतो. त्याला हाफने डिवाइड केलं किंवा हाफने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हा नंबर मिळेल. जे आपण काल बघितले ते फक्त जस्ट मी रिव्हिजन करतो. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण आपण सांगितले होते, जो कॉमन आहे तो बाहेर घ्यायचा. म्हणजे ए इंटू बी प्लस ए इंटू सी असेल तर ए कॉमन घ्यायचा आहे, ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी करायचं. म्हणजे 438 इंटू 637 प्लस 438 इंटू 367, त्याच्यामध्ये काय करणार मी, 438 जो आहे तो कॉमन घेणार, बाकी उरलेले दोन नंबर आहेत त्यांची ऍडिशन करणार. सेम इथे 674 कॉमन घ्यायचा आहे, उरलेले दोन नंबरची मिडल साईन मायनस येऊन सबट्रॅक्शन करायचं. आता कुठलाही नंबर जर दिलेला असेल तर काय सांगतं आपल्याला तिथे की त्याचा स्क्वेअर कसा करायचा. तर मेथड आहे, टू स्क्वेअर एनी नंबर एंडिंग विथ 5. म्हणजे मी काय करतो, एक नंबर घेतो की जो एंडिंग विथ काय 5. म्हणजे एक एक्झाम्पल आपण जे दिलेले आहे त्यांनी ते वर्कआउट करून बघूया, जेणेकरून कळेल की आपण स्क्वेअर कसा फाइंड करायचा. तर तर काय दिलेले इथे त्यांनी की ए म्हणजे तुमचा नंबर आहे, स्क्वेअर ऑफ एनी नंबर एंडिंग विथ 5. म्हणजे मला सपोज एक 65 हा नंबर आहे, याचा काय काढायचं मला, स्क्वेअर काढायचा. म्हणजे इथं माझा ए जो आहे तो ए झाला 6 आणि हा तुमचा 5. तर काय करणार आपण, तो जो फॉर्म्युला आहे, तर या फॉर्म्युलानुसार काय ए, म्हणजे पहिल्यांदा मी ए लिहिणार, ए म्हणजे काय 6 इंटू ए प्लस 1 म्हणजे काय तुमचं 6 + 1. आणि शेवटी काय करायचंय, फक्त जो नंबर आहे तुमचा 5, तर 5चा स्क्वेअर येणार आहे, किती येणार तर 25 येणार, तर फक्त 25 द्यायचं.
आता हे दोन नंबर आहेत, त्यांचे मल्टिप्लिकेशन आपण करायचंय. 6 × 7 किती येणार तुमचं? 42 येणार आहे. म्हणजे 4225 काय आलं? तर हे तुमचं मल्टिप्लिकेशन कशाचं? या दोन नंबर म्हणजे 65चा स्क्वेअर काढला तर किती? तो 4225 येतो. म्हणजे हे जे फॉर्म्युलेज आहेत, बेसिक फॉर्म्युले आहेत, हे बऱ्याच वेळा आपल्याला उपयोगी पडतात. एखादा मोठा नंबर दिला असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा. म्हणजे ट्रिक लक्षात ठेवा, फाइंडिंग अ स्क्वेअर ऑफ अ नंबर विच इज एंडिंग विथ 5. ओके. तर दुसरी ट्रिक आहे याच्यामध्ये, टू स्क्वेअर अ नंबर इन विच एव्हरी डिजिट वन. म्हणजे प्रत्येक डिजिट वन असेल असा नंबर तुम्हाला काय करायचं? स्क्वेअर करायचं. म्हणजे समजा 11चा स्क्वेअर किती येतो? 121 येते. 111चा स्क्वेअर किती आलेला आहे? 1231 आलेला आहे. आता हे स्क्वेअर का आलेले आहेत, कसे आलेले आहेत, तर त्याची पण ट्रिक आहे. काय म्हणतात त्यांनी? काउंट द नंबर ऑफ डिजिट इन द गिवन नंबर अँड स्टार्ट रायटिंग द नंबर इन असेंडिंग ऑर्डर फ्रॉम 1 टू दिस नंबर. म्हणजे 11 मध्ये 2 डिजिट आहेत म्हणून मी काय करणार आहे? शेवटी 1 आहे तसंच लिहिणार आहे. 1 2 असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिले. म्हणजे असेंडिंग म्हणजे काय करणार आपण? इन्क्रीज करत जाणार आहे. 1 नंतर 2, 2 नंतर 3 अशा प्रकारे. आता हा नंबर आहे किती आहे? 111 आहे. मग काय करणार मी? 1 2 3 आणि इकडनं काय करायचं? इकडनं पण लेफ्ट साईडने पण तेच करायचं. म्हणजे 1 2 3 आलं तर डिसेंडिंग म्हणजे 3 नंतर काय करणार आहे परत मी? 3च्या अगोदरचा नंबर 2, त्याच्या अगोदरचा नंबर 1 इथे येऊन थांबायचं आहे. मग समजा 1 1 1 1 म्हणजे 4 वेळा 1 1 आहेत. काय करणार मी? 1 2 3 4 पहिल्यांदा लिहिणार. नंतर मी काय करणार? डिसेंडिंग म्हणजे कमी करत जायचे. 4च्या अगोदर 3 येतो, 3च्या अगोदर 2, 2च्या अगोदर 1. अशा प्रकारे या नंबरचा स्क्वेअर करता येतं. या सगळ्या ट्रिक्स जे आहेत, या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला उपयोगी पडतात. एक मिनिट. तर ही ट्रिक लक्षात ठेवा की तुमच्याकडे 1 1 असेल तर काय करायचं. आता 222 नंबर आहे तर काय करणार मी? तर 2 कॉमन घेणार याच्यामधलं बेसिकली. आणि 2चा स्क्वेअर काय? तर 2 स्क्वेअर म्हणजे 4. आणि बाकी मग 111चा स्क्वेअर काढायचा आहे, त्याला मला माहिती ट्रिक ती वापरणार आणि त्याला फक्त 4 ने नंतर मल्टिप्लाय करणार. तसंच 333चा स्क्वेअर काढायचा आहे, तर 3 कॉमन घ्यायचं. 3चा स्क्वेअर येणार 9 आणि 1111चा स्क्वेअर आपण ऑलरेडी काढलेला आहे, तिची मेथड माहिती आहे, त्याच्याप्रमाणे पण 9 याला मल्टिप्लाय करा. आता डिव्हिजन जसं स्क्वेअर केलेलं आहे, स्क्वेअरची टेक्निक तशीच टेक्निक कशाची आहे? तर डिव्हिजनची. डिव्हिजन म्हणजे काय? तर रिपीटेड सबट्रॅक्शन. लक्षात घ्या, डिव्हिजन म्हणजे काय त्यांनी म्हटलंय की रिपीटेड सबट्रॅक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेन वी डिवाइड. आता डिवाइड कशाला करणार आहे आपण? एक नंबर आहे 63289, याला डिवाइड करणार आहे मी 43 ने. इट मीन्स 43 किती वेळा रिपीट करायचं आहे? 43 कॅन बी रिपीटेड 147 टाइम फ्रॉम 63289 अँड द रिमाइंडर इज 36. आता किती रिपीट येणार आहे तर कसं करतो आपण? तर ही नॉर्मल डिव्हिजन आहे. म्हणजे 63289 हा नंबर आहे, याला 43 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 43 1 43. मग 63 मधनं 43 गेले तर 20 राहिले. हा 2 जो आहे तो मी कॅरी केला म्हणजे 202 आलं. 43चं काय केलं आपण? मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4 टाइम्स तर काय येतो? 172 येतो. मग 202 मायनस 172, त्यातल्या 2 मधनं 2 गेले की 0 येतात. 10 मधनं 7 गेले की 3, 2 मधनं 2 गेले की 0 म्हणून 30 आलेले आहे. आणि हा 8 जो आहे तो आपण कॅरी केलेला आहे. बरोबर 308 आलेले आहे. 43ला 7 ने मल्टिप्लाय केलं तर 301 येणार आहे. सबट्रॅक्शन केलं तर मला 7 मिळालेलं आहे. आणि हा 9 जो आहे तो कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. तसंच 43 1 43,
79 43 गेले की 36 राहिलेले आहेत, म्हणजे 36 तुमची रिमाइंडर आलेली. तर याला म्हणायचं कोशंट रिमाइंडर फॉर्म. किंवा डिवायझर कसा काढायचा, डिव्हिडंट मायनस ही रिमाइंडर अपॉन तुमची कोशंट. तर एकच लक्षात ठेवा, याला नाव देणार आहे आपण कोशंट रिमाइंडर फॉर्म. आता हा क्वेश्चन आहे की ऑन डिवायडिंग 7865 321 बाय सर्टन नंबर द कोशंट इज 33612 अँड रिमाइंडर इज 112. फाइंड डिवायझर विचारलेलं. म्हणजे मला काय दिलेलं आहे की कोशंट दिलेली आहे, म्हणजे हा खालचा जो नंबर आहे डिनॉमिनेटर तो दिलेला आहे. तो किती आहे 33612. मग मी इथे लिहिला 33612. ऑन डिवायडिंग म्हणजे हा डिव्हिडंट आहे की जर आपण डिवाइड करणार आहे, म्हणून हा नंबर इथे लिहिला डिव्हिडंटच्या इथे. रिमाइंडर त्यांनी सांगितले की 113 येते, तर रिमाइंडर 113 लिहिलं. हे दोघांचं सबट्रॅक्शन केलं, ह्याला डिवाइड केलं, कॅल्क्युलेटरने करायचं नॉर्मल. तर आन्सर आलेलं आहे 234. म्हणजे 234 हा तुमचा डिवायझर आहे. अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात की डिव्हिडंड दिलाय, रिमाइंडर दिले, क्वोशंट दिले, तर डिवायझर काय, किंवा डिवायझर दिलाय, क्वोशंट दिलेली आहे, रिमाइंडर दिले, तर डिव्हिडंड काय. तर हा फॉर्म्युला जो आहे हा आपल्याला माहिती पाहिजे. सेम फॉर्म्युला वापरला आणि खाली वेगळे आन्सर काढलेत, फक्त काय केलेलं आहे नंबर काढलेला आहे. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे काय तर ती फाइंड केलेली. याच टाईपमध्ये बाकीचं पण आहे, म्हणजे सेम त्यांनी रिपीट केलेलं आहे. आता हे जे तुमच्या पुढे आहे हे सगळ्यात महत्वाचं की टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. एखाद्या नंबरला 2 ने डिवाइड कधी करता येतो, म्हणजे 2 ने डिव्हिजिबल कधी असतो, जर शेवटचे डिजिट आहेत हे काय असतील, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल किंवा 0 असेल. 3 ने डिव्हिजिबल कधी म्हणायचं, द सम ऑफ द डिजिट. म्हणजे समजा हा एक नंबर मी समोर घेतो की समजा हा 1471. याच्यामध्ये 4 डिजिट आहेत. पहिलं डिजिट आहे 1, दुसरं 4 आहे, 7 आहे आणि 1 आहे. या प्रत्येकाची ऍडिशन करायची. 1 + 4 5, 5 + 7 12, 12 + 1 13. आणि 13 असा नंबर आहे की जो 3 ने डिवाइड होत नाही, त्याच्यामुळे हा 1471 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे त्यांनी इथे दिलेले आहे बघा, इथे 3792. या प्रत्येकाची ऍडिशन केली, ऍडिशन केलं तुम्हाला 21 आले की विच इज डिव्हिजिबल बाय 3. 4 ने डिव्हिजिबल कधी म्हणायचं, जर लास्ट 2 डिजिट, शेवटचे 2 डिजिट आहेत हे काय झाले पाहिजेत, 4 ने डिव्हिजिबल झाले पाहिजेत. इज डिव्हिजिबल बाय 4 और आर बोथ 0. म्हणजे दोन्ही 0 असतील किंवा 4 ने डिव्हिजिबल असतील तर आपण 4 ने डिव्हिजन म्हणतो. म्हणजे एक मोठा नंबर आहे, लेट्स से 2616. 16 काय 4 च्या टेबलमध्ये आहे, त्याच्यामुळे हा टोटल नंबर काय इज डिव्हिजिबल बाय 4. 5 ने डिव्हिजिबल कधी म्हणायचं, जर शेवटचं डिजिट जे आहे हे 0 किंवा 5 असेल. 6 ने डिव्हिजिबल कधी म्हणायचं, जर ते 2 ने डिव्हिजिबल आणि 3 ने डिव्हिजिबल. म्हणजे दोन्ही क्रायटेरिया सॅटिस्फाय केले, 2 चा पण केला, 3 चा पण केला, तर आपण डिव्हिजिबिलिटी बाय 6 म्हणतो. 7 चं थोडीशी ट्रिक आहे. डिव्हिजिबिलिटी बाय 7, द युनिट डिजिट ऑफ द गिवन नंबर इज डबल. युनिट डिजिट काय करायचे, डबल करायचे. अँड देन इट इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर ऑब्टेन आफ्टर ओमिटिंग द युनिट डिजिट. म्हणजे एक एक्झाम्पल आपण बघूया. हा नंबर आहे 448. यातला युनिट डिजिट किती आहे, तर 8 आहे. 8 च्या डबल केलं तर 16 येतात. तर उरलेले डिजिट किती राहिले, 8 काढला तर मी 44, म्हणजे 244 आहे. 44 मधनं हा 16 मायनस करायचा, तर 28 हा नंबर येतो. 28 हा 7च्या टेबलमध्ये आहे, म्हणून हा जो नंबर आहे 448 हा डिव्हिजिबल बाय 7 आहे. तसंच डिव्हिजिबल बाय 8, 2 चा क्रायटेरिया सॅटिस्फाय केला, 4 चा केला, तर आपण डिव्हिजिबल बाय 8 म्हणणार. डिव्हिजिबल बाय 9, 3 चा क्रायटेरिया सॅटिस्फाय केला पाहिजे त्यांनी पहिल्यांदा, ही पहिली रिक्वायरमेंट आहे. A number is divisible by 9 if the sum of its digit is divisible by 9. फॉर एक्झाम्पल नंबर घेतला आपण 190444. हा काय डिव्हिजिबल बाय 9 आहे. काय आहे, तर या सगळ्यांची सम काढली मी.
1 प्लस 9 प्लस 0 प्लस 4 प्लस 4 ही टोटल बेरीज केली तर ती आली 18 आणि 18 हा डिव्हिजिबल बाय 9 आहे. म्हणजे 3 ला जो क्रायटेरिया आहे तोच आपण 9 साठी वापरलेला आहे, हे लक्षात घ्या. तसंच डिव्हिजिबल बाय 10, 10 कधी म्हणायचं, शेवटचे डिजिट हे 0 असेल. डिव्हिजिबल बाय 11 कधी म्हणायचं, इफ द डिफरन्स ऑफ द सम ऑफ डिजिट ऍट ऑड प्लेस अँड द सम ऑफ डिजिट ऍट इव्हन प्लेस इज आयदर 0 ऑर डिव्हिजिबल बाय 11. म्हणजे हा नंबर जर मी घेतला, हे महत्वाचं आहे 11 साठी. काय 38797, तर हे फर्स्ट डिजिट आहे 7, हे सेकंड डिजिट आहे, हा 7 थर्ड डिजिट आहे, हा 8 फोर्थ डिजिट आहे, हा 3 फिफ्थ डिजिट आहे. म्हणजे ऑड प्लेसला डिजिट कुठलं आहे, तर हे 7, हा 7 आणि हा 3. इव्हन प्लेसला फक्त 2 डिजिट आहेत, हा 9 आणि 8 आहे. प्रत्येकाची ऍडिशन करायची. मग ऑड प्लेसच्या पहिल्यांदा आपण ऍडिशन करू. म्हणून 3 प्लस 7 प्लस 7 यांची ऍडिशन घेतं 17 आलं. 8 प्लस 9 यांची ऍडिशन आली तर 17 आलं. दोघांचा डिफरन्स काढला, 17 मायनस 17 किती आहे, 0. म्हणून हा नंबर काय, डिव्हिजिबल बाय 11. हे सगळं लक्षात घ्या, कॉम्पिटेटिव्ह साठी उपयोगी पडतं. डिव्हिजिबिलिटी बाय 12, जो नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे आणि 4 ने आहे, म्हणजे 3 आणि 4 दोन्हीचा कॅरेक्टर सॅटिस्फाय करतो, तो डिव्हिजिबल बाय 12 आहे. 18 कधी म्हणायचं, जर तो इव्हन नंबर आहे आणि 9 चा कॅरेक्टर सॅटिस्फाय करतो, तर डिव्हिजिबल बाय 11 आहे. आणि डायरेक्टली डिव्हिजिबिलिटी बाय 25 आहे. A number divisible by 25 if number is formed by last two digit is divisible by 25, or the last two digit काय पाहिजे, 0 पाहिजे. म्हणजे एक नंबर घेतला आपण 13675, शेवटचे 2 डिजिट काय आहेत, 75 आहे. 75 या 25 च्या टेबल मध्ये आहे. therefore हा जो नंबर मिळालाय हा डिव्हिजिबल बाय 25 आहे. आता यांनी खाली शॉर्टकट मेथड दिलेले आहेत की टेस्ट टू फाइंड whether a given number is prime or not. Select least positive integer n such that n square is greater than given number. म्हणजे असा नंबर बघायचा की जो त्याचा स्क्वेअर केला की तो दिलेल्या नंबरपेक्षा मोठा असावा. टेस्ट द डिव्हिजिबिलिटी ऑफ अ गिवन नंबर बाय एव्हरी प्राईम नंबर लेस दॅन n. काय करणार इथे, तर हा द गिवन नंबर इज प्राईम ओनली इफ इट इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी ऑफ दिस प्राईम्स. म्हणजे एक एक्झाम्पल आपण बघूया, म्हणजे लक्षात येईल की कशा प्रकारे केलेले. तर म्हटलंय इन्व्हेस्टिगेट वेदर 571 हा प्राईम आहे का. तर याच्या जवळ असा नंबर मी बघितलेला आहे की ज्याचा स्क्वेअर याच्या जवळ येईल. म्हणजे 23चा स्क्वेअर काढला तर तो 529 येतो की जो ह्याच्यापेक्षा लहान आहे. पण 24चा स्क्वेअर जर मी काढला तर तो ह्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे माझा एन किती झाला, 24 झाला. म्हणजे मी काय करणार, 24 पेक्षा लहान असलेले प्राईम बघणार. तर कुठले आहेत ते, 2 हा प्राईम आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17, 19, 23. आणि 23 काय हा प्राईम नाही, त्याच्यामुळे 23 घ्यायचं, सॉरी 24 घ्यायचं नाही. म्हणून मी 2 पासून 23 घेतले. हा प्रत्येक नंबर काय बघायचा आहे की 571 ने डिवाइड करतो का. तर हा ऑड आहे त्याच्यामुळे 2 काय डिवायझर नाही, तर मी 3 चेक करणार होतो. 3 1 जर 3 म्हणजे 2 राहिली, म्हणजे 27, 327 म्हणजे 1 राहिली, त्याच्यामुळे 3 पण नाहीये. शेवटचं डिजिट 0 पण नाही, 5 पण नाही, त्याच्यामुळे 5चा पण करेक्टर नाही. 7चा क्रायटेरिया तो पण चेक करायचा, तो पण सॅटिस्फाय होत नाही. 11चा क्रायटेरिया पण होत नाही, 13 होत नाही, किंवा कुठलाच होत नाही. तुम्ही कॅल्सी वापरू शकता डायरेक्टली हे डिवाइड करण्यासाठी. सो 579 सिन्स 24 इज डिव्हिजिबल बाय 2, सो 571 काय प्राईम नाहीये तुमचं. इन्व्हेस्टिगेट विथ 923 प्राईम. जसं हे एक्झाम्पल तसंच वेगळं खालचं आहे. याच्या जवळचं स्क्वेअर कुठला तर 31 आहे.
तर प्राईम बघायचे 31 पर्यंतचे. 923 इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी ऑफ दिस नंबर. प्रत्येक चेक करू शकतो आपण हे. त्याच्यामुळे 923 काय झाला, प्राईम झाला. तर हे महत्वाचं आहे की नंबर प्राईम आहे का नाही ते आयडेंटिफाय करणं. हा, तर तुम्हाला आता याच्यामध्ये क्रायटेरिया सांगतो अजून एक. फाईन. आता एलसीएम वगैरे हे आपण बघणारच आहे, पण ते थोडंसं काही एमसीक्यू आपण बघूया की एक्झाम मध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन विचारतात. तिथे एखादा एमसीक्यू कसं वर्कआउट करायचं. तर नंबर दिलेला मला 7372 इंटू 7372 प्लस 7372 इंटू 620. काय करणार मी, 7372 हा आणि हा कॉमन घ्यायचा, म्हणजे ब्रॅकेटमध्ये फक्त 7372 प्लस 628 दोघांची ऍडिशन करायची आणि त्याला याने मल्टिप्लाय करायचं. कॅल्सी वापरून ऑटोमॅटिक तुम्हाला आन्सर मिळेल. 9999 प्लस 8888 प्लस 777. काय करणार आहे, सोपं एक्झाम्पल सगळं याच्यामध्ये. तर 9 कॉमन घ्यायचा, नंतर 8 कॉमन घ्यायचा, नंतर 7 कॉमन घ्यायचं, आणि इथे कुठला नंबर लावला की हा नंबर येणार आहे तर ऑटोमॅटिकली आपल्याला कळेल. सोपं आहे. इथं काय, 7 प्लस 8 15 येतात, 15 प्लस 9 24 येतात, म्हणजे शेवटची डिजिट 6च पाहिजे. त्यामुळे ए, बी आणि डी याच्यापैकी एक ऑप्शन असणार, करता येईल बरोबर. 60 इंटू किती आहे की जेणेकरून मला आन्सर काय मिळेल, 6 किती वेळा झाले ते, 6 वेळा झालेले, 6 वेळा रिपीट झालेले. चेक करता येईल. हे सगळे सोल्युशनचे आहे, ऑलरेडी दिलेले आहेत, पण ट्राय करता येते वन बाय वन. पण ऍटलिस्ट एक गोष्ट जर आपल्या याच्यामध्ये लक्षात आली पाहिजे की आपल्याला जे नंबर दिलेले आहेत तर आपल्याला चेक करता आले पाहिजे की ते 1 2 ने डिव्हिजिबल आहे का, 3 ने आहे का, 4 ने आहे का, 5 ने आहे का, 7 ने आहे का. जो काय क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया वापरता आला पाहिजे. इथे त्यांनी डिव्हिजिबल बाय 88 पण दिलेले आहे, डिव्हिजिबिलिटी बाय 125 पण दिलेले. एवढं करायची गरजच नाही. जे सोपे आहेत कमीत कमी ते तरी आपल्याला आले पाहिजे. एमसीक्यू बरेच आहेत, हे जर एमसीक्यू जर ट्राय केले तर कुठली तरी एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल ती पण तुम्हाला नक्कीच काय करता येईल, क्रॅक करता येईल. हॅलो सर. त्याच्यामध्ये बेस ऑन मेमोरी, तर त्याच्या पण क्रायटेरिया तुम्हाला आहेत. हे सगळे क्वेश्चन कुठल्या ना कुठल्या तरी एक्झामला विचारलेले आहेत. एसएससी म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एक्झाम असतात वेगवेगळ्या, तिथेही हे क्वेश्चन विचारलेले आहेत. एवढे एक्झाम्पल आहेत की कुठलेच आन्सर की त्यांनी दिलेले, म्हणजे पहिल्यांदा आपण ट्राय करायचं आणि नंतर आन्सर बघायचे. आता समजा तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर त्यांनी खाली एक्सप्लेनेशन पण दिलेले आहेत, वन बाय वन क्वेश्चन बाय क्वेश्चन जर आपण गेले तर त्याचेही दिलेले आहेत. म्हणजे मग असं ते मी म्हटलं तुम्हाला की 7372 इंटू करायचं होतं, तर 7372 कॉमन घेतला, या दोघांचे ऍडिशन 8000 आलेले, 8000 याला मल्टिप्लाय केलेलं, एवढंच आहे. ट्रिपल 4 वेळा 9 आहे, 4 वेळा 8 आहे, 777 आहे, प्लस एक्स आहे. तर काय नाही, एक्स इज इक्वल टू 19700 मायनस या सगळ्यांची ऍडिशन. यांची ऍडिशन किती येते, तर कॅल्सीवर काढलेली असेल तर ती 19664 येते. दोघांचा डिफरन्स काढला तर 36 आलेला आहे. तो तुमचा आन्सर किती, 36 त्यात दिलेलं आहे. म्हणजे जेवढे क्वेश्चन टोटल समजा आता हे 92 आणि हे माझ्या मते 94 क्वेश्चन आहेत. 94चे आन्सर पण त्यांनी दिलेले आहेत आणि 94चे इलस्ट्रेशन जे आहेत बेसिक, तर ते पण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. कमीत कमी पहिला चॅप्टर जो आहे तर त्यातले क्वेश्चन स्वतः पहिले ट्राय करायचे, जेणेकरून ट्राय केलं आणि समजा एखादा आला नाही तर त्यांनी तुम्हाला आन्सर ऑलरेडी दिलेले आहेत, स्टेप्स तुम्हाला व्हेरीफाय करायला. तर तेही तुम्हाला करता येते. म्हणजे असं काही नाही की बाबा एखादा क्वेश्चन करता येणार नाही. तर वेगवेगळ्या वेज आहेत आपल्याला, ते आपल्याला इथे वापरता येते. दुसरं टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे की हा याच्यामध्ये चॅप्टर 2 आहे, पण सिलेबस मधला हा दुसरा पॉईंट आहे.
एक म्हणायचं HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, दुसरा आहे लोएस्ट कॉमन मल्टिपल किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर कसं डिफाईन केलेलं आहे? हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 2 or more नंबर, म्हणजे 2 नंबर आहे माझ्याकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबर आहेत, त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा काढायचा? तर त्याची मेथड दिलेली आहे. म्हणजे आपण डायरेक्टली एक्झाम्पल जर बघितलं तर जस्ट मी एक्झाम्पल म्हणून इथे बघतो. सोपं एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल वगैरे. 2 नंबर दिलेले आहेत, एक 70 दिले, एक 90 दिलेले आहे. तर 70चे काय केले मी फॅक्टर पाडलेले आहेत, 2 × 5 × 7. 90चे पण फॅक्टर पाडले, 2 × 5 × 9. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? तर 2च आहे, आणि दुसरा काय तर 5 आहे. 2 आणि 5 मधला मोठा नंबर कुठला आहे तर 5 आहे. त्याच्यामुळे हायेस्ट कॉमन फॅक्टर किती झाला तुमचा? दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2 × 5 म्हणजे 10. सो 10 काय झाला? हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ नंबर 3332, 3724 आणि 4508, प्रत्येकाचे मी काय केले फॅक्टर पाडलेले. पहिल्या याचे पाडले, नंतर याचे पाडले, नंतर याचे पाडले. सगळ्यांमध्ये कॉमन काय तर 22 आणि 7, म्हणजे 2 दोनदा रिपीट झालेले, 7 दोनदा रिपीट झालेले. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला तुमचा? 196 आला. म्हणजे 196 याला पण डिवाइड करतो, याला पण डिवाइड करतो, याला पण डिवाइड करतो. तसंच हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 360 आणि 132. 360चे फॅक्टर पाडले तर त्या 2 क्यूब × 3 स्क्वेअर × 5. 132चे फॅक्टर्स पाडले 2 स्क्वेअर × 3 × 11. कॉमन काय? इथे 2 स्क्वेअर, इथे 2 क्यूब, म्हणजे 2 स्क्वेअर घ्यायचा फक्त. इथं 3 आहे, इथं 3 स्क्वेअर, त्यामुळे 3च घ्यायचं. म्हणजे 3 × 4 12, म्हणजे 12 आला तुमचा हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्यामुळे हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करणे हे एकदम सोपी स्टेप आहे, अवघड स्टेप नाही. आता एक दिलेलं आहे तुम्हाला डायरेक्टली, एक्स दिलेला आहे आणि हा वाय दिलेला आहे. तर मिनिमम पॉवर बघायची, इथे 2 क्यूब आहे, इथे 2⁵5 आहे. मिनिमम पॉवर काय? 2 क्यूब आहे, म्हणून मी 2 क्यूब घेतला फक्त. इथं 3⁵5 आहे, इथं 3⁵7 आहे, म्हणजे मिनिमम काय आला? 5 आहे, त्यामुळे 3⁵5 घेतला. इथं 5:9 आहे, इथं 5:11 आहे, मिनिमम काय? 5:9 आहे, म्हणून 5:9 घेतलं. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे येणार आहे तो काय झाला? हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ एक्स अँड वाय. आता मेथड ऑफ डिव्हिजन, जसं हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे तसंच आपण काय करणार आहे? डिव्हिजन मेथड पण वापरणार. म्हणजे फॉर 2 नंबर्स, म्हणजे 2 नंबर आपल्याला आहेत, ग्रेटर नंबर इज डिवाइडेड बाय स्मॉलर नंबर. हे नेहमी लक्षात ठेवायचं की बिगर नंबरला आपण स्मॉलर नंबरने डिवाइड करतो. डिवायझर ऑफ 1 इज डिवाइडेड बाय इट्स रिमाइंडर. Divisor of 2 is divided by its remainder. This is continued until no remainder is left. म्हणजे समजा हा एक नंबर आहे कुठला? 3556, याला 3444 ने डिवाइड करायचे. तर 1 हा त्याचा कोशंट आलेला आहे, सबट्रॅक्शन केलं तर 112 आलेला आहे. मग 112 ला काय करणार आहे आता मी? हा जो 344 आहे त्याला 112 ने डिवाइड करणार. मग किती आलं तुमच्याकडे? 3360 आलं. 30 नंतर 84, डिफरन्स काढला यांचा तर 84 आलेला आहे. तर 112 ला मी 84 ने डिवाइड करणार. नंतर 84 नि केलं 10 हे तर 28 शिल्लक राहिलं आहे, तर 84 ला 28 ने करणार. 84 - 84 काय आलं? 0 आलेलं आहे, त्याच्यामुळे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आला तुमचा? हा 28 आला. ही मेथड परत एकदा एक्सप्लेन करतो. एक्झाम्पल आपण थोडंसं मोठं दिलंय म्हणजे लक्षात येईल. The question is find highest common factor of 13915, 9499 and 2553 बाय डिव्हिजन मेथड म्हटलं आहे. तर याच्यातला पहिले 2 नंबरचा आपण विचार करूया, 13915 आणि 9499.
तर त्यातला स्मॉल कुठला आहे? 9499 आहे. तर 13915 आपण 9499 डिवाइड करू. तर 9499 + 2 1 डिफरन्स काढला तर काय आला? 4416 आले. तर हा जी रिमाइंडर येणार आहे त्याने मी ह्याला डिवाइड करणार आहे. सो 4416 डिवाइड्स 9499, म्हणजे ह्याचा डबल केला तर ह्याच्या जवळ येतो म्हणून डबल केलेलं आहे. 667 आलेलं. मग 667 परत 4416 ला डिवाइड करायचं. मग 667 6 मल्टिप्लाय करतो 4002 येतं. डिफरन्स काढला 414 आलं रिमाइंडर, त्यांनी 667 ला डिवाइड करायचं. सो 414 414 डिफरन्स काढला तर 253 आला. 253 मी 414 ला डिवाइड केली. परत 1 झालेला आहे 161. परत मी 253 ला 161 ने डिवाइड करू. असं करत करत कधी पण जायचंय जोपर्यंत इथे 0 येत नाही. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मिळालेलं आहे की 9499 आणि 13915 यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला? तर तो 69 आलेला आहे. तसंच काय करणार? 9499 आणि 2553 जे दिलेले आहे त्यांनी. नेक्स्ट विल फाइंड द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ, तर ऑफ 23 अँड 2553 या दोन नंबरचा काढायचा. जो काही येईल तो ही सेम सेम मेथडने करणार. जसं हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे त्याच टाईपमध्ये काय आहे नंतर आपल्याला एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आहे. तर एक नोट आहे, बिफोर फाइंडिंग द लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर वी मस्ट इन्शुअर दॅट ऑल क्वांटिटीज एक्सप्रेस इन द सेम युनिट. म्हणजे एखादं डेसिमल नसला पाहिजे, सगळे तुमचे हे इंटिजरच असले पाहिजेत की ज्यावेळेस आपण हे वापरणार. दुसरी नोट काय आहे, इफ द गिवन सेट ऑफ नंबर इन्क्लूड फ्रॅक्शन ॲज वेल एज होल नंबर. फ्रॅक्शन पण आहे आणि होल नंबर पण आहे. म्हणजे समजा हा 2/5 म्हणजे हा काय फ्रॅक्शन आहे. 3/10 ह्याला फ्रॅक्शन म्हणायचं. 6/25 ह्याला पण मी फ्रॅक्शन म्हणणार. ट्रीट होल नंबर 2 ॲज अ फ्रॅक्शन विथ 1 इन इट्स डिनॉमिनेटर. म्हणजे माझ्याकडे समजा 2 आहे तर मी काय करणार आहे, 2 च्या ऐवजी 2/1 लिहिणार. म्हणजे होल नंबरला पण आपण काय करायचंय, फ्रॅक्शन म्हणून ट्रीट करायचं. द हायेस्ट कॉमन फॅक्टर of a number of fraction is always a fraction, but LCM may be fraction or an integer. तर फ्रॅक्शन जर असेल तर त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर फ्रॅक्शन देणार आहे. पण एलसीएम काय येणार आहे, एकतर तो फ्रॅक्शन असेल किंवा इंटिजर असेल. म्हणजे तुम्हाला चॉईस आहे एलसीएम मध्ये. एक एक्झाम्पल बघू आपण की एलसीएम कसा काढलेला आहे. तर फाइंड द ग्रेटेस्ट नंबर दॅट विल एक्झॅक्टली डिवाइड 200 अँड 320. म्हणजे असा नंबर की दोघांना डिवाइड करणार आहे. तर हे एक एक्झाम्पल हायेस्ट कॉमन फॅक्टरचं आहे. म्हणजे एक्झाम्पल ओळखता आलं पाहिजे की हे हायेस्ट कॉमन फॅक्टरचं आहे का लिस्ट कॉमन मल्टिपलचं आहे. टू फाइंड ग्रेटेस्ट नंबर दॅट विल डिवाइड एक्स अँड वाय अँड झेड लिव्हिंग रिमाइंडर ए बी अँड सी. म्हणजे परत ग्रेटेस्ट नंबर विचारलेला आहे म्हणून हायेस्ट कॉमन फॅक्टरचं हे एक्झाम्पल आहे. फाइंड द ग्रेटेस्ट नंबर म्हणजे डायरेक्टली त्यांनी ग्रेटेस्ट नंबर म्हटलं तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता एखादा क्वेश्चन आहे 7 वाला, टू फाइंड द लिस्ट नंबर. लिस्ट हा वर्ड आला की समजून घ्यायचं की हे एलसीएमचं एक्झाम्पल. तसंच फाइंड द लिस्ट नंबर म्हणजे दिस इज एक्झाम्पल ऑफ एलसीएम. फाइंड द लिस्ट नंबर, सो अगेन एक्झाम्पल ऑफ लिस्ट नंबर. फाइंड ग्रेटेस्ट नंबर म्हटलं की एचसीएफ. क्वेश्चन कशाचा आहे हे त्याच्यामधले जे टर्म वापरलेले आहे त्याच्यावरनं ओळखता आलं पाहिजे. फाइंड ग्रेटेस्ट नंबर म्हणजे एचसीएफचं एक्झाम्पल. फाइंड ग्रेटेस्ट नंबर एक्झाम्पल ऑफ एचसीएफ. टू फाइंड एन डिजिट ग्रेटेस्ट नंबर when divided by x, y and z. आता तिघांनी डिवाइड करायचे म्हणजे कमीत कमी काय असणार आहे बघायचंय. तर हे एलसीएमचं एक्झाम्पल आहे. म्हणजे थोडंसं बाकीच्यांचा विचार केला तर हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. आता क्वेश्चन आहे फाइंड ग्रेटेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट विच वेन डिवाइड
बाय 12, 15, 20 and 35 लिव्स नो रिमाइंडर. म्हणजे पहिल्यांदा मी काय करणार आहे ह्याचा एलसीएम काढणार आहे. कुणाचा? 12चा, 15चा, 20चा आणि 35 की जो 420 येतो. आणि 420 काय केलेलं आहे की 4 डिजिट नंबर ग्रेटेस्ट कुठला आहे तर तो 9999 त्याला डिवाइड करायचं. याने डिवाइड केलं तर काय येणार आहे? रिमाइंडर 339 आलेली. म्हणजे रेकॉर्ड नंबर काय?